50% मुलांचा प्रश्न की खरंच एक्झामिनेशनच्या एका रात्री स्टडी केला तर रिझल्ट ऑल क्लिअर लागतो का? टॉपर्स म्हणतात की मी सेमेस्टरवर अभ्यास करत नाही तरीही टॉप करतो. हे खरंच आहे का? मी सुद्धा एक्झामच्या एका नाईट अगोदर स्टडी केला तर माझा रिझल्ट ऑल क्लिअर होऊ शकतो का? आणि खरंच एक्झामिनेशनच्या एका रात्री स्टडी करायचा असणार तर त्यासाठी काही स्ट्रॅटेजीज लागते का? तुम्हालाही हे आणि याच्यासारखे जर अनेक प्रश्न पडले असणार तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी हे आणि अशाच बऱ्याच काही प्रश्नांचा खुलासा करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की खरंच आपण एक्झामिनेशनच्या अगोदर जर स्टडी केला एका रात्री अगोदर तर आपण एक्झामिनेशन क्रॅक करू शकतो का? टॉपर्स अशी कुठली ट्रिक वापरतात की एका रात्री अगोदर जरी स्टडी केले तरीही टॉप करतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, एका रात्री जर आपल्याला अगोदर स्टडी करायचा असणार तर त्यासाठी आपण कुठली स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे, या सगळ्या टॉपिक बद्दल आजचा हा कम्प्लिटली व्हिडिओ असणार आहे. तर येस गाईज, तुमचे एक्झामिनेशन जवळ असले आहे आणि तुमचं प्रिपरेशन पूर्ण झालेलं नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठले असे सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्ट साठी तुम्ही अगोदर ग्रीप घेणं महत्वाचं आहे. कुठले असे सब्जेक्ट आहे तर एका रात्री अगोदर जर स्टडी करत आहे त्यासाठी तुम्ही काय ट्रिक वापरायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. तर येस गाईज, सगळ्यांचा प्रश्न आहे की मॅम खरंच एक्झामिनेशनच्या अगोदर आपण स्टडी केला तर ऑल क्लिअर रिझल्ट येतो का? तर आन्सर आहे येस गाईज, ऑल क्लिअर रिझल्ट येऊ शकतो. बट तिथे एक बट लागलेला आहे. सगळ्या सब्जेक्ट साठी हा रूल लागू होत नाही. काही असे सब्जेक्ट आहे लाईक फार्मास्युटिक्स, बरेचदा फार्माकोलॉजी, बट हा सगळ्यांसाठी नाही. काही सिलेक्टेड स्टुडंटसाठी बायोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी हे असे काही सब्जेक्ट आहे. जर तुम्ही एक्झामिनेशनच्या एका रात्रीही रीड करत आहे तरीही तुम्ही हा सब्जेक्टला ऑल क्लिअर आणू शकता. फक्त काही अशी एक स्ट्रॅटेजी असते या सब्जेक्टला स्टडी करण्यासाठी. ती स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली आणि स्टडी केला आणि एक्झामिनेशनला जर तुम्ही दुसऱ्या दिवशी अटेंड केलं तर येस गाईज, तुमचा रिझल्ट ऑल क्लिअर होऊ शकतो. बट काही असे सब्जेक्ट्स आहे लाईक मेडिसिनल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड येस मोस्ट ऑफ द स्टुडंटसाठी फार्माकोलॉजी, देन येस फार्माकोग्नॉसी, असे काही सब्जेक्ट्स आहे. याला आपण एका दिवसा अगोदर स्टडी करून हा सब्जेक्ट क्लिअर होऊ शकत नाही. सो येस, 50% ट्रू आहे की तुम्ही एक्झामिनेशनच्या एका दिवसा अगोदर स्टडी करत आहे तर तुम्ही ऑल क्लिअर होऊ शकता आणि 50% आन्सर आहे नो. तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? सेकंड क्वेश्चन की टॉपर बरेचदा म्हणतात की मी एक्झामिनेशनच्या अगोदर स्टडी करतो आणि सेमेस्टरभर त्या सब्जेक्टला हात लावत नाही. हे कितपत खरं आहे? आणि ऑनेस्टली स्पीकिंग, मी सुद्धा ह्या प्रश्नाला अख्ख्या बी फार्मसीच्या 4ही इयर मध्ये फेस केला आहे. कारण मी सुद्धा माझ्या फ्रेंड्सला सांगायची की यस, मी सेमेस्टरभर स्टडी करत नाही. माझे स्टुडंट विचारले, बरेचदा म्हणायची की तू झूठ बोलतीये, तू सेमेस्टरभर स्टडी करती है इसलिए तू टॉप आती है. आणि बरेचदा चौकशी सुद्धा व्हायची की जे माझे फ्रेंड्स आहे, माझे रूम पार्टनर्स आहे, त्यांना पण विचारलं जायचं की ये सच में स्टडी करती है ना? तर येस गाईज, आन्सर होतं की नाही, मी सुद्धा सेमेस्टरभर स्टडी करायचे नाही. बट मी काही अशा गोष्टी वापरायची ज्या गोष्टीमुळे मी एक्झामिनेशनच्या एका रात्री सुद्धा स्टडी केला तरीही मी टॉप करायची. मी असं काय यूज करत होते तर त्यामागे एक रिझन होतं. काही असे सब्जेक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक सेमेस्टरमध्ये काही असे सब्जेक्ट असतात जे अगदी थिओरिटिकल बेस्ड असतात. त्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरायला पाहिजे. ओके. आणि काही असे सब्जेक्ट असतात प्रत्येक सेमेस्टरमध्ये 1 ते 2 सब्जेक्ट असतात जे आपल्याला हार्ड जातात. लाईक केमिस्ट्री बेस्ड सब्जेक्ट म्हणा, फार्माकोलॉजी बेस्ड सब्जेक्ट किंवा फार्माकोग्नोसी. यस, मला फार्माकोग्नोसी सुद्धा खूप हार्ड जायचा. मग अशा वेळी ह्या सब्जेक्टला आपण काय करायला पाहिजे तर फार असं टेन्शन घेऊन याला प्रिपेअर नाही करायला पाहिजे. तर यस, इफ यू आर अटेंडिंग एनी लेक्चर तर त्या लेक्चरचं तुम्ही रिव्हिजन करा. जर तुम्ही एखादा टॉपिक आज क्लिअर करताय त्यावरती वारंवार रिव्हिजन करा. तुम्हाला कुठून तरी नोट्स मिळताय त्यावरती फक्त क्लासिफिकेशन पाठ करून ठेवा. एखादं एकच स्ट्रक्चर पाठ करा, त्यावरून क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. एखादा ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा सार खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही अगोदरच लक्षात ठेवा. ठीक आहे. मीन्स रनिंग सेमेस्टर मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी जर केला
तर काय होतं की येस, बिफोर एक्झामिनेशन तुम्ही 8 दिवसा अगोदर जरीही तुम्ही सगळे नोट्स रीड केले तरीही काय होतं की तुमचे हा जो काही सब्जेक्ट आहे पर्टिक्युलर लाईक केमिस्ट्री बेस्ड सब्जेक्ट हे डायरेक्टली 1 अटेम्प्ट मध्ये ऑल क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त असते. ठीक आहे, सो मग मी काय करायचे तर मी सेम ट्रिक यूज करायची की मी अगोदरच या सगळे जे टॉपिक आहे जिथे आपल्याला कुठेतरी फेलियर व्हायचे चान्सेस आहेत त्याला अगोदर फ्रेंडशिप करायची आहे, त्याला अगोदर समजून घ्यायचं आहे, ते क्लासिफिकेशन रट्टा मारायचे अँड देन येस ऑफकोर्स गाईज एक्झामिनेशनच्या अगोदर जरी आपण स्टडी केला तर आपण ऑल क्लिअर रिझल्ट आणू शकतो. ओके, अगेन थर्ड क्वेश्चन की मॅम आम्हाला एक्झामिनेशनच्या अगोदर आम्ही नेहमी आमची सवय आहे की आम्ही ऑल क्लिअर होण्यासाठी जो काही स्टडी करायचा आहे तो करतो. ठीक आहे, बट बरेचदा हा फॉर्म्युला रन आउट करतो आणि बरेचदा सब्जेक्ट बॅक होतात. मग आम्ही काय करायला पाहिजे तर यस गाईज जे थिओरिटिकल सब्जेक्ट आहे तिथे सुद्धा तुम्ही काही स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजे. स्ट्रॅटेजीज कुठल्या आहे तर लाईक फार्मास्युटिक्स आहे, फार्मास्युटिक्स मध्ये आपण बरेचदा बरेच असे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतात. ठीक आहे, लाईक आता टॅबलेटचं एक्झामिनेशन घेतलं, टॅबलेट डिफेक्ट आहे तर टॅबलेट डिफेक्ट कुठले कुठले आहे ते तुम्ही इनलिस्ट करायला पाहिजे. एका दिवसा अगोदर जरी स्टडी करत असणार, मी सपोर्ट करत नाही आहे किंवा मी अपोज सुद्धा करत नाही आहे एक्झामच्या एका दिवसा अगोदर स्टडी करण्यासाठी, बट यस तुम्ही करत असणार तर तुम्हाला फक्त मी ऍडवाइस देत आहे आणि हे यस 100% वर्केबल आहे. काय करायचं आहे आपल्याला की ज्या काही हेडिंग म्हणा किंवा एखादे सब टॉपिक्स म्हणा किंवा काही असे जे सिलेक्टेड पॉइंट्स आहेत थेरोटिकल सब्जेक्टचे त्याची तुम्ही नोट्स बनवा एका दिवसा अगोदर. नोट्स बनवा म्हणजे खूप काही थिअरी लिहायची आहे का नाही, फक्त जे काही टॅबलेट डिफेक्ट आहे फॉर एक्झाम्पल त्याला तुम्ही एका पेजवरती नंबरिंग करा आणि ते एका पेजवरती फक्त आणि फक्त ते जे काही वर्ड्स आहे ते वर्ड्स लिहून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एक्झामच्या दिवशी सपोज तुम्ही सकाळी उठताय तर तुम्ही तेच रिव्हिजन करणार आहे जे तुम्ही पॉइंट्स लिहिले आहे आणि सपोज तो जर क्वेश्चन एक्झामिनेशन मध्ये आला तर तेच पॉइंट तुम्हाला इलॅबरेट करायचे आहे. आणि म्हणून काय होतं की आता ऑब्व्हियसली तुम्ही एक्झामिनेशन देतात तुम्हाला इलॅबरेशन करणं तर येतं, बी फॉर्मच्या स्टुडंटला येतच, आय नो दॅट. आणि मग काय होतं की जरही एखादा पॉइंट तुम्ही मिस केला तरीही तुमचे मार्क्स येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण तुम्ही रिमेनिंग पॉइंट तिथे कव्हर करत आहे. ठीक आहे, सो यस गाईज तुम्ही जर अशा प्रकारे स्टडिंग करत असणार तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा रॅन्डम स्टडी बंद करायचा आहे. मीन्स तुम्हाला ही नोट्स मिळाली का तर मी ती पण रीड करणार, दुसऱ्या कुठलं तरी काहीतरी ऑनलाईन मिळालं का तर मी ती पण रीड करणार, रेफरन्स बुक्स आहेत त्या पण मी रीड करणार. तर हे जे काही रॅन्डम स्टडी आहे ती आधी बंद करायची आहे. एकच काहीतरी सोर्स यूज करा आणि देन त्यालाच रेफर करा, त्यालाच वारंवार रिवाइज करा. ठीक आहे, आणि या अशा हे जे काही प्रोसिजर मी तुम्हाला सांगते हे केल्यामुळे काय होतं की तुमचा रिझल्ट ऑल क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त होतात. ठीक आहे, सो यस गाईज तुम्हाला ही सवय असणार की एक्झामिनेशनच्या एका दिवसा अगोदर तुम्ही स्टडी करता आहात तर तुम्ही ह्या ज्या काही मी बेसिक टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. अँड यस ऑफकोर्स जे काही असे हार्ड सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला अगोदरच तुम्ही स्टडी करा. त्याला तुम्ही चान्स घेऊ नका की मी एका दिवसा अगोदर मेडिसिनल केमिस्ट्री वाचणार आणि मी ऑल क्लिअर होणार, माझा सब्जेक्ट क्लिअर होणार, तर नाही, असं होत नाही. हे रियालिटी आहे गाईज. कोणी किती म्हटलं की मी टॉप करतो आणि एक्झामिनेशनच्या एकाच दिवसा अगोदर स्टडी करतो तर दॅट इज कम्प्लिटली फेक. ठीक आहे, हे कम्प्लिटली फेक आहे. ते अगोदरच करतात आणि तुम्हाला वेगळं काहीतरी सांगतात किंवा बाकीच्या सब्जेक्ट रिलेटेड सांगतात, त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट रिलेटेड सांगत नाही. ओके, सो यस हा व्हिडिओ आय थिंक इनफ आहे इन्फॉर्मेशन. तुम्हाला काही आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा, आपण त्यावरती सोल्युशन नक्की घेऊया. ठीक आहे, सो यस इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन हिट द लाईक बटन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या चॅनल सारखे चॅनल तुम्हाला परत कुठे मिळणार नाही जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो यस गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.